नाताळ सण साजरा करू उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात। सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वालवाड येथील व सध्या कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथे कामानिमित्त वर्षभर राहत असलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिला सौ दीपाली पाटोळे या कामावर असताना त्या डोक्यावर पडल्या होत्या। त्यांना दिनांक 13/11/2025 रोजी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPR रुग्णालयामध्ये डोकेदुखी व उलटी होत असल्याने तिला मेडिसिन विभागाच्या अतिदक्षता विभागात मध्यरात्री दाखल केले। यावेळी मेडिसिन विभागाचे युनिट 3चे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांच्या टीमने त्या महिलेची जलद गतीने तपासणी करून तिच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान लागले। यावेळी क्षकिरणशास्त्र रेडिओलॉजी विभागाचे डॉक्टर स्वेनिल शहा यांनी CPR मध्ये नुकत्याच सुरू झालेल्या MRI मशीनद्वारे तपासणी करून घेतली। त्यानंतर न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गब्बूर यांना हा पेशंट दाखवण्यात आला। त्यांनी या पेशंटवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले, पण 9 महिने पूर्ण झालेल्या गरोदर स्त्रीवर ही शस्त्रक्रिया करण्याआधी स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रज्ञ तज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख व डॉक्टर रणजित कदम यांचे मार्गदर्शन घेण्यात आले। त्यांनी तात्काळ सोनोग्राफी करून गर्भात वाढ असलेल्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याने सीझर करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला। सौ दीपाली पाटोळे हिला मुळात पहिली दोन्ही अपत्ये सीझर केली होती। तिला तिसऱ्यांदा सीझरला सामोरे जावे लागले। हा निर्णय घेत असताना मेंदूतील रक्तस्रावाने सौ दीपाली पाटोळे यांच्या एका बाजूवर परिणाम झाला होता। तिच्या शस्त्रक्रियेसाठी भूल देणे हे एक आव्हान होते, पण भूल विभागाच्या डॉक्टर दीपलक्ष्मी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णास संकटातून बाहेर काढले। प्रथमतः तिचे सीझर करून नव्याने जन्मलेल्या बाळास बालरोग तज्ञ विभागाच्या डॉक्टर सौ कुंभोजकर यांच्या सहकारी डॉक्टरांच्याकडे देण्यात आले। त्यानंतर लगेच न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गब्बूर यांनी मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली। शस्त्रक्रियेनंतर सौ दीपाली पाटोळे या शुद्धीवर आल्या असून त्यांची प्रकृती आता चांगली झाली आहे। CPR हॉस्पिटलच्या इतिहासात दोन्ही जीवांना जीवदान देणे व एकाच दिवशी एकाच व्यक्तीवर 2 शस्त्रक्रिया केल्या या कौतुकास्पद आहेत। मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मंगेश शिंदे, डॉक्टर श्रीकृष्ण हिवरे, डॉक्टर कृष्णा डिंगरे, डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर बोथरा, डॉक्टर तन्मय खाडे, डॉक्टर निकोल यांनी विशेष प्रयत्न केले व तात्काळ निदान केले। याचबरोबर क्षकिरणशास्त्र विभाग, भूल विभाग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, न्यूरोसर्जन विभाग, बालरोग विभाग अशा 6 विभागातील डॉक्टरांनी या 2 जीवांना जीवदान दिले। ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, डॉक्टर गिरीश कांबळे, डॉक्टर अनिता परितेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। पुलाच्या शिरोली येथील 24 वर्ष गर्भवती युवती सौ दीपाली पाटोळे ही 13/11/2025 ला रात्री 12:30 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या CPR हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल झाली। तिला मेडिसिन युनिट 3 चे डॉक्टर बुद्धिराज पाटील आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांनी तिला तात्काळ पाहिलं आणि तिला मेंदूत रक्तस्राव असण्याची शक्यता वाटल्याने तात्काळ तिला MRI करण्यासाठी घेण्यात आलं। MRI करतेवेळी डॉक्टर स्वेनिल शहाही उपस्थित होते आणि MRI केल्यानंतर त्यामध्ये तिच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले। एकदा मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आम्ही डॉक्टर निशांत गब्बूर या न्यूरोसर्जनना ह्या केसमध्ये पाचारण केलं। त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मेंदूत जर रक्तस्राव असेल तर तो रक्तस्राव ऑपरेशन करून काढावा लागतो, पण ही स्त्री गर्भवती असल्यामुळे प्रथम तिच्या स्त्री व प्रसूतीशास्त्र विभागातल्या लोकांचं मत घ्यावं लागेल। त्याप्रमाणे आम्ही डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख आणि डॉक्टर रणजित जाधव या 2 डॉक्टरांच्याशी चर्चा मसलत केली। त्यांनी सांगितलं आपण अल्ट्रासाऊंड करून पाहू। अल्ट्रासाऊंड केला तर त्यामध्ये जे बाळ होतं त्याच्या कॉर्ड अराउंड नेक असं इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे त्याच्या गळ्याभोवती नाळ होती, त्यामुळे त्याला सीझर करण्याशिवाय कोणता पर्याय नव्हता। तर लगेच आम्ही
ह्यांना भूलतज्ञ डॉक्टर दीपाली सोनटक्के यांनाही दीपलक्ष्मी सोनटक्के यांनाही पाचारण केलं. त्या आल्या आणि त्यांनी लगेच भूल दिली आणि प्रथम सीझर केली. सीझर करून बाळ बाहेर काढल्यानंतर ते बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कुंभोजकर मॅडम आहेत त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडं सोपवलं आणि नंतर इमिजिएटली त्याच पेशंटला दुसऱ्या थिएटरमध्ये मेंदूचं ऑपरेशन करायला घेतलं आणि मेंदूचं ऑपरेशन करून जे आत रक्तस्राव झाला होता तो रक्तस्राव काढण्यात आला. त्यानंतर तिला ICUत ठेवण्यात आलं. नंतर काही कालावधीनंतर ती शुद्धीत आली. शुद्धीत आल्यानंतर उभं राहू लागली, चालू लागली, बोलू लागली आणि आज ती पूर्णपणे बरी आहे. आता 15/11/2025ला शस्त्रक्रिया झाल्या, दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या. आता वैद्यकीय जर शास्त्राप्रमाणे बघितलं तर एका दिवशी एका पेशंटवर 2 शस्त्रक्रिया होणे अशा गुंतागुंतीचे हे अगदी वैद्यकीय शास्त्राला एक आव्हान असतं. ते आव्हान आम्ही CPR हॉस्पिटलमध्ये स्वीकारून आज आम्ही त्या बाबतीत यशस्वी झालोय. ते किती दिवसात ठणठणीत होऊन बाहेर जाईल म्हणजे आता 15 तारखेला झाली, आज जवळजवळ 28 तारीख आहे. 13 दिवस झाले. ती पेशंट आता घरी जायला गडबड करतोय. तरी पण आम्ही पत्रकारांच्यासाठी थांबवून घेतला पेशंटला. आता पेशंटला आम्ही घरी पाठवत आहे. एकूण किती डॉक्टरांची टीम याच्यासाठी काम? एकूण 6 विभाग यात कार्यान्वित होते. कोणकोणते? मेडिसिन, हां, रेडिओलॉजी, हां, न्यूरोसर्जरी, न्यूरो, हां, गायनेकॉलॉजी, हां, ॲनेस्थेशियोलॉजी, त्याला मराठीत काय म्हणतात? भूलतज्ञ आणि पेडियाट्रिक्स बालरोग. नमस्कार, मी डॉक्टर निशांत प्रकाश कपूर. मी न्यूरोसर्जन आहे CPR हॉस्पिटलमध्ये. आत्ताच आपण पाहिलेल्या पेशंटचं नाव दीपाली पाटोळे. ही गरोदर महिला 8वा महिना पूर्ण 9वा महिना सुरू झाला होता. तेव्हा ते 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाले. त्यावेळेस त्यांना डोकेदुखी आणि उलटी या त्यांच्या कंप्लेंट्स होत्या. तेव्हा मेडिसिन विभागाने त्यांना पहिल्यांदा त्यांची दखल घेतली, त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना असं आढळलं पेशंट खूपच कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे आणि त्यांना अशी त्यांची शंका आली की त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असेल. अर्जंटमध्ये त्यांनी रेडिओलॉजी विभागासोबत संपर्क साधून त्यांनी MRI करून घेतला. सुदैवानं याच महिन्यात आपल्या CPR हॉस्पिटलमध्ये MRI सुरू झाला होता आणि गरोदर महिलांना आपण CT स्कॅन करू शकत नाही कारण बाळावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे MRI हा एकच उपाय आपल्यासमोर असतो. अशा अवस्थेत MRI असल्यामुळे आपण त्या पेशंटचं MRI करू शकलो आणि MRIमध्ये असं आढळलं की त्यांच्या उजव्या साईडच्या मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झाला होता आणि हा रक्तस्राव असं आणि मोठा असल्याकारणे आणि वाढत पण चालला असल्यामुळे पेशंटच्या जीवाला खूप मोठा धोका होता आणि त्याचसोबत पेशंट गरोदर असल्यामुळे आणि 9वा महिना सुरू असल्यामुळे त्यांचं डिलिव्हरी करणे पण हा खूप मोठा मुद्दा होता. आमच्याकडे आता 2 आव्हान होते, पेशंटचा जीव वाचवणं आणि बाळाचा जीव वाचवणं. त्या क्षणी स्त्रीरोगतज्ञ आपल्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांचं सिझेरियन डिलिव्हरी करायचं प्लॅन झालं. कारण बाळाच्या मानेभोवती यांची नाळ गुंडाळली गेली होती. त्यामुळे बाळाला पण असा धोका होता. त्यामुळे सिझेरियन डिलिव्हरी आणि मेंदूचे रक्तस्राव झालेल्या तो वेगळी शस्त्रक्रिया असे 2 शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्याचे प्लॅन केलं गेलं. या सगळ्या अवस्थेत भूलतज्ञ डॉक्टर दीपलक्ष्मी सोनटक्के यांचा पण मोलाचा वाटा होता. त्यांनी 2 शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भूल दिलं आणि आधी सिझेरियन डिलिव्हरी करून बाळाला सुखरूप बाहेर काढून बालरोगतज्ञाकडे सोपवलं आणि सायमल्टेनियसली त्याचबरोबर जसं सिझेरियन डिलिव्हरी पूर्ण केली त्याच क्षणाला मेंदूचे ऑपरेशन सुरू केलं त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये आणि मेंदूची शस्त्रक्रिया जवळजवळ 3 ते 4 तास चालली आणि यशस्वीरित्या पार पाडली गेली. त्यानंतर ही सगळी ऑपरेशन ट्रॉमा हा युनिट हा आपल्याकडे नवीन सुरू झालेला आहे. त्यासोबत ट्रॉमा ICU आहे आणि ट्रॉमामधला स्टाफ एवढा कोऑपरेटिव्ह आहे आपल्याला की त्यांच्या मदतीने हा सगळा मोठी शस्त्रक्रिया म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी जे नॉर्मली स्त्रीरोग तज्ज्ञ विभागामध्ये होतो तो सर्जरी ट्रॉमा OTमध्ये झाला. सोबतच न्यूरोसर्जरीचा
जो मेंदूमध्ये रक्तस्रावाचं ऑपरेशन दोन्ही ऑपरेशन सोबत करण्यात आले, ते पण ट्रॉमा ओटीमध्ये. आणि त्याच्यानंतर पेशंटला ट्रॉमा ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं. 2 ते 3 दिवस ते बेशुद्ध होते. 3 दिवसानंतर त्यांना जेव्हा होश आले ते सगळ्यांना ओळखू शकत होते आणि ओव्हर लास्ट 13 ते 14 दिवसात ते एकदम बरे होऊन गेले आणि चालत आहेत आणि त्यांचं बाळ एकदम सुखरूप आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.